आपल्यासोबत ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत. सर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या आणि आता पुढे त्यांचे निकाल ढकलले आहेत, परंतु जे निकाल लागतील त्यामध्ये महायुतीचाच वरचष्मा राहील असं महायुतीचे नेते सांगतायत. 15,000 रुपये मत असं जर वाटलं असेल, कुठे 10,000, कुठे 15,000, कुठे 2,000पासून सुरुवात झाली, 2,000, 4,000, 5,000 असं भाव जसं वाढत गेला ना, असं भाव चालला, मतदानाचा भाव चालला. हे असं असेल तर काय फायदा? त्यांच्याकडे कुठून आले इतके पैसे? महायुतीच्या लोकांकडे या मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, दुसरे कुठून आले पैसे? खरं म्हणजे हे ते पैशाचा खेळ चालला. सर्वसामान्य जनतेने काय करायचं? लोकशाही पूर्ण डुबवायला लागली आहे. ही पैशाशाही आलेली आहे. जर असं जर असेल तर त्या ठिकाणी ते म्हणत असतील तर त्यांचा विजय होईल. ठीक आहे, आता 21 तारखेला पाहू कोणाचा विजय होतो. परंतु ठीक आहे, पैसे वाटप केल्यामुळे लोकांनी मतदान केल्यामुळे त्यांचा विजय होऊ शकतो. पण बाकी प्रामाणिकपणा ज्यांच्यात आहे. आता तुम्हाला सांगतो की पैठणला एक असं चालू होता. पैठणला काही आमचे तिथले काही कार्यकर्ते ब्रह्मवंत होते. ते माझ्याकडे पूजा करायला येतात. ते सगळीकडे जातात. त्यांच्याकडे त्यांच्या कॉलनीमध्ये जे ब्रह्मवंत होते ना, जे राहणारे, त्यांना भुमरेचे माणसं जाऊन थैल्यामध्ये पैसे घेऊन गेले. हे तुम्ही घ्या आणि मतदान करा आम्हाला. आम्ही धंदे कधी करत नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, आम्ही आध्यात्मिक आहोत आणि आम्ही हे पैसे घेऊन मतदान आम्ही कधी करत नाही. घेऊन जायचं, नाही तर पोलिसांना बोलू. हे स्पष्ट झालं. तर असं असेल तर त्या ठिकाणी मला सांगा, तुम्ही पैसे वाटून त्या ठिकाणी पैसे देऊन त्या ठिकाणी मतदान घेत असतील तर काय राहिलं प्रामाणिकपणे? ते 5 वर्ष कुठे, 5 वर्ष तुम्हाला भेटणार पण नाही. ते जनता का असं करते? जनतेला समजलं पाहिजे की हे ते पैसे देऊन आपल्याला पैसे दिले त्यांनी, आपण मतदान करतो. मग ते 5 वर्ष येतील का आपल्याकडे? मैंने पैसे दिया, अब काय को देऊंगा, क्या काम करणे का उनका, असे म्हणतात लोक. ते समजून घेतलं पाहिजे, जनतेने समजून घेतलं पाहिजे आणि या वाटणाऱ्यांनी पण समजलं. क्लिअर कर, प्रामाणिक निवडणुका झाल्या पाहिजे, प्रामाणिकपणे निवडणुका झाल्या पाहिजे. तो जर माणूस चांगला असेल त्याला निवडून द्या. तो माणूस बरोबर नसेल तर नका निवडून देऊ, नाही तर मग घरी जा, मतदानाला पण येऊ नका. दुसरा विषय असा की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुकामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सर्व राज्यभर फिरले, परंतु तुमचे नेते उद्धव ठाकरे या प्रचारात कुठेही दिसले नाहीत. तुम्ही फिरलात, माझे विरोधी पक्ष नेते फिरले, परंतु नेते कुठे दिसले नाही. तसं काही नाही. आता आमच्यावर जबाबदारी होती, आम्ही फिरत होतो ना. त्यानिमित्त त्याप्रमाणे आता कुठे कुठे म्हणजे बरेच लोक आमचे पळूनच नेले त्यांनी, या शिंदे गटाने किंवा मग भाजपने. आमचे उमेदवार आम्ही फायनल केले, 21 उमेदवार फायनल केले. ते अर्ध्याच्या वर लोक पळून घेतले, पैसे घेऊन टाकले. मग अशा वेळेस जर त्या ठिकाणी मग जाण्यात काय अर्थ आहे मोठ्या नेत्याने? मग आम्ही गेलो ना. मग आम्ही गेलो तर आम्ही ठीक आहे, 4 माणसं असतील आमचे, 2 माणसं उभे असतील, 10 माणसं असतील, तर आम्ही तर गेलो त्या ठिकाणी. परंतु प्रत्यक्षात हे काही बरोबर वाटलं नाही की त्या लोकांनी पैसा वाटून त्या ठिकाणी आमचे फोडले लोक आणि आम्हाला नील करण्याचा प्रयत्न केला, पण नील झाले नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नील झालेलं नाही. एकदम फाईट दिली, कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे फाईट दिली. हे मला पूर्णपणे सांगायचं वाटतं. म्हणून ठीक आहे, आता इतक्या मोठ्या नेत्यांनी कशाला, हे छोटे इलेक्शन्स आहे. आता मोठे इलेक्शन्ससाठी येतील ते. आता महापालिकेची निवडणूक होईल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, खास करून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुमची ताकद काय आहे सध्या? कारण तुम्ही सांगा ते. नाही, आता हे म्हणायला लागले की आता हा जिल्हा पूर्ण महायुतीत झाला, म्हणजे भाजपवाले म्हणतात आमचा झाला, शिंदेवाले म्हणतात आमचे झाले की आमचे आमदार आहे. आता त्यांचं किती भांडणं आहे आपसात. आता तुम्ही पाहिलं असं, आता फक्त कार्यक्रमाला मी आता तुमची TV पाहत होतो, TV9 पाहत होतो. त्या ठिकाणी आता ते एक कार्यक्रमाचा काहीतरी भूमिपूजन समारंभ चालला होता. तर त्या ठिकाणी दोघं एकत्र होते. ते दोघे एकत्र म्हणजे आम्ही तिथे भांडलं असेल, पण आता आम्ही कामात एकत्र असं दाखवलं मुद्दाम. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी ग्राउंड लेवलला इतकी मारामारी झाल्या, आमच्या सिल्लोडला झाल्या, कन्नडला झाल्या, ठिकठिकाणी मारामारी झाल्या.
पूर्ण म्हणजे कोकणात झाल्या, विदर्भात झाल्या, मारामारी यांच्याच आपसातल्या. आता हे इतक्या आमचं यांचे मनं एकत्र होऊ शकतील काय? या दोन नेत्यांचे मतदानसुद्धा एकत्र नाही आहे, पण ते दाखवण्यासाठी एकत्र होतील, पण बाकीचं नाही होणार काय. आणि म्हणून हे जरी झालं तरी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की यांच्या या सगळ्या वागण्यामुळे म्हणजे असं काही प्रामाणिकपणा राहिलं नाही. परंतु छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपा जोरदार तयारी करत आहे. उबाटाची ताकद कुठेतरी कमी झाली आणि कोण जबाबदार आहे याला? नाही, जबाबदार कोण असो की नसो, आता ते काय मी तो वादाचा मुद्दा घालत नाही मी काय. पण आत्तापर्यंत मी त्या ठिकाणी महापौर आणले, चंद्रकांत खरेने महापौर आणले. जिल्हा परिषद अध्यक्ष पण चंद्रकांत खरेने आणले. त्याच्यानंतर त्यांच्यावर अविश्वास ठरला असं ते परत अविश्वास म्हणजे हे करून सुद्धा जिल्हा परिषदेचे लोक परत बसवले. हे मी केलं. माझे नगराध्यक्ष आणले, मी हे आणले. मी पालकमंत्री असताना मी 4 आमदार आणले होते 4 या जिल्ह्यामध्ये. आणि तुम्हाला सांगतो की नंतर मग संपूर्णपणे शिवसेनेचं त्या ठिकाणी काम चाललं होतं आमचं जोरात. माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, माननीय उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जबरदस्त काम चालू होता. ठीक आहे, आता हे बदलतात, हे आडदे फुटले, शिंदे फुटले, त्याच्यानंतर मग बाकी येते, त्याच्यामुळे ती गडबड झाली. आणि ते गडबड झाल्यामुळे त्या ठिकाणी असं वाटतं की येणार की नाही येणार. पण मी तुम्हाला सांगतो आमच्याकडे सुद्धा तुम्हाला काय सांगायचं, एक प्रभागासाठी त्या ठिकाणी 5-5, 6 लोक यायला लागले एक प्रभागासाठी. त्यांना चूप बसवताना सांगता नाही का. मी म्हणत नाही की 25-25 लोक येतात, ते भाजपमध्ये येत असतील. जितके 25 जण जरी आले त्यांच्याकडे एकेका प्रभागासाठी, तर त्याच्यामुळे काय होणार माहिती आहे का, 4 लोकांना तिकीट मिळेल एका प्रभागामध्ये, बाकीच्या लोकांना त्या 21 लोकांना मिळणार नाही. ते 21 लोक बंडखोरी करतील. हा ते राजकारणाचा भाग आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की किती काही झालं तरी आमच्याकडे सुद्धा त्या ठिकाणी चांगले कार्यकर्ते आहेत. आणि फक्त आमच्याकडे मी या ठिकाणी सांगतो की आमच्याकडे अर्थकारण नाही आहे. अर्थकारण यांच्याकडे असले तरी लोकांचं मत त्या ठिकाणी शिवसेना पाहिजे. शहरामध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही पाहिजे, उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली पाहिजे, हे लोकांचं मत आहे. आणि चंद्रकांत खैरे असलेच पाहिजे असं म्हणतात. मी मुद्दाम म्हणतो इथे चंद्रकांत खैरे असलेच पाहिजे असं म्हणतात. आणि मी त्या ठिकाणी माझं काम कारण मी शिवसेना संघटना स्थापन केल्यापासून आत्तापर्यंत एक दिवस पण इकडे तिकडे गेलो नाही. सतत मी काम करत राहिलो. आणि निवडणुका जिंकलो पण, जिंकून पण दिल्या. तर त्यामुळे हे माझं कर्तव्य आहे. मी ते बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. आदित्य ठाकरेच्या मार्गदर्शनाखाली पण काम करतो. विरोधक नेहमी तुमच्यावर आरोप करतात की तुम्ही इतके वर्ष या ठिकाणी आमदार निवडून आणले, स्वतः खासदार होतात, मंत्री होतात, परंतु शहराचा विकास झाला नाही. चुकीचं बोलणं आहे. मी तुम्हाला सांगतो की आज जे मी डेव्हलपमेंट केलेलं आहे ते कोणीच करू शकत नाही. माझ्याकडे तुम्ही बसा, मी सगळं तुम्हाला सांगतो. काँग्रेसच्या राज्यामध्ये मी त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा काँग्रेसवाल्यांकडनं मी योजना आणल्या चांगल्या. मोदींच्या राज्यात मी त्या ठिकाणी त्यांच्याच NDAचा लीडर होतो, पण मला कधी काही त्यांनी मदत नाही केली मोदींनी. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मोदींनी अजिबात मदत नाही केली. अटलजींच्या काळामध्ये मी पण शिवसेना नेताच होतो त्यावेळेस. पण तुम्हाला सांगतो की अटलजीचं इतकं प्रेमाने बघायचे, अरे काय चंद्रकांत कसं काय चाललं काय नाही. आणि इतक्या चांगल्या ह्याच्यात त्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी किंवा बाकीच्या NDAच्या मंत्र्यांनी खूप चांगलं काम केलं, खूप मदत केली. पण म्हणजे त्यांच्या काळात तर आम्ही त्यांचेच होतो म्हणून केले. पण 10 वर्ष मी काँग्रेसच्या राज्यात विरोधी पक्ष असताना सुद्धा काँग्रेसने सुद्धा असं डावललं नाही. पण नंतर मोदींच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी फक्त पाहत होते की नाही हे शिवसेनेवाला आहे का, इसको नाही देणे का, उसको देणे का. तरी पण मी काम केलं. अरे जे काम केलं, अरे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी या शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये दंगल होऊ दिली नाही शांततेने. म्हणजे DMIC कोणाकडनं आणली? DMIC काँग्रेसच्या राज्यात आणली मी. मनमोहन सिंग त्यांच्याकडनं घेतली मी DMICचा पूर्ण परिसर त्यावेळी 30,000 एकरचा जो परिसर आहे तो DMIC काँग्रेसकडनं आणली. डेव्हलपमेंट रस्ते किती मोठे मोठे रस्ते केलेले, सोलापूर धुळे असेल, हे असेल, खूप डेव्हलपमेंट केलं आहे. हे सगळं काँग्रेसच्या राज्यात मी केलेलं आहे आणि अटलजींच्या काळात केलेलं आहे. यानंतर इथे मात्र काही केलेलं नाही. जे काही काँग्रेसच्या राज्यात जे काही काम अर्धवट राहिले असेल ते या ह्याच्यात मी काम करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मोदींच्या राज्यामध्ये. परंतु मोदींमध्ये एकच थोडंसं अशी अहंकार असा होता की नाही सिर्फ हमारी BJP चाहिए, बाकी दुसरे क्या चाहिए. अरे NDA में हम लोग आहे ना, नाही मदत केली. आणि आता हे लोक म्हणतात ना, मी त्यांना दाखवून देईन मी काय केलं.
आज फक्त एक पाण्याची योजना जी आज आपण तेच पाण्यासाठी रडतो ना, मी फक्त 792 कोटीची योजना ती आणली होती. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची देशातली पहिली योजना होती ती. आणि त्या वर्ल्ड बँकेने सुद्धा अमेरिकेमध्ये महापौरांना बोलून त्या ठिकाणी पारितोषिक आणि अभिनंदन केलं होतं. त्यावेळेसच्या प्लॅनिंग कमिशनने हे केलं होतं. नंतर आता नीती आयोग झाला आणि तुम्हाला सांगतो की 792 कोटीची योजनेमध्ये PPPमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये केली. आज ती ह्या लोकांनी मोडून काढली. त्या मोडून काढण्यामध्ये MIM पण आहे आणि भाजपाची पण आहे. किती म्हणे आता नाव, कारण काम सुरू झालं होतं. टाटाने 500 कोटीचा प्रोजेक्ट त्यांनी तयार केला होता आणि 10 किलोमीटरचं पाईपलाईन पण टाकली होती. इतकं सगळं असतानासुद्धा त्या ठिकाणी ती योजना होऊ दिली नाही. आज त्याच्यामुळे आपली संभाजीनगरची जनता आहे ना, पाण्याविना त्रस्त होते ना, ती फक्त ह्या लोकांनी जी माझी योजना येऊ दिली नाही म्हणून. कारण माझं नाव होणार, शिवसेनेचं नाव होणार, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी येऊ दिले नाही. मुख्यमंत्र्यांनी एक आश्वासन दिले की नवीन वर्ष 1 जानेवारीला संपूर्ण शहराला मुबलक पाणी भेटेल. शक्य आहे? 1 जानेवारीला माझा वाढदिवस आहे. मी तर आनंदात राहील पाणी मिळालं तर. पण आता पाहू ना ते काय करता. म्हणून मी कमिशनरच्या मागे लागतो आहे, त्या अधिकाऱ्यांच्या मागे लागतो. यांच्या मागे लागू शकत नाही. त्या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी त्यांना सांगत असतो करा. आणि 1 तारखेला जर समजा झाले तर माझ्या वाढदिवसानिमित्त पाणी मिळालं तर जनतेला ते माझं भाग्य आहे. नक्कीच हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे. कॅमेरामन हर्षल निक्कमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.